नमस्कार मित्रांनो, जाफराबाद तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यातून वगळल्याने शेतकऱ्यातून नाराजीचा सूर उमटत असला तरी तालुक्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाच्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून जाफराबाद तालुक्यासाठी 40 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम प्रगतीपथावर असून मार्च अखेरच्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातून दुष्काळी तालुक्याच्या याद्यामध्ये जाफराबाद तालुक्याला वगळण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील 5 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते. यामध्ये जाफराबाद तालुक्याला वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने खरीपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. तालुक्यातील 63,000 हेक्टरवरील पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते. सोयाबीन काढणीचा काळ असल्याने सोयाबीनसह कापूस, मका व इतर कडधान्य पिकाचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान अवकाळीने नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे त्यावेळी कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले होते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या आधार कार्ड व बँक खात्याच्या तपासणीचे काम तलाठ्यांच्या मार्फत केले जात आहे. दरम्यान जाफराबाद तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यातून वगळल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. परिणामी यामुळे नाराजीचा सूर उमटत होता. तर तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून तालुक्यासाठी 40 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे. जाफराबाद तालुक्यात खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीसाठी आपण सरसकट शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजुरीसाठी प्रयत्न केले होते. त्या अनुषंगाने जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 40 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे. याशिवाय सोमवारी झालेल्या गारपिटीच्या नुकसान भरपाईसाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन प्राधान्याने शेतकऱ्यांसाठी अनुदान उपलब्ध करण्याची मागणी केली आहे, असे संतोष पाटील दानवे यांनी सांगितले आहे. जाफराबाद तालुका 63,000 हेक्टरवर खरीप पिकाची पेरणी झाली होती. दरम्यान सतत 21 दिवस पावसाचा खंडन पडल्याने निकषानुसार जाफराबाद तालुका दुष्काळी तालुक्यातून वगळण्यात आला. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यामध्ये सोयाबीन, कापूस, मका या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने कृषी विभागाने अहवाल सादर केला होता. त्यानुसार झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांसाठी अनुदान प्रस्तावित केले आहे, असे अमोल शिंदे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे. जाफराबाद तालुका दुष्काळी तालुका जाहीर करावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान निकषाने कारण पुढे करत तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले, असे रामदाम पाटील कळंबे तालुका अध्यक्ष यांनी सांगितले. जाफराबाद तालुका दुष्काळी अनुदानापासून वंचित असल्याने आमदार संतोष पाटील दानवे यांनी याकडे विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावला. खरीपासोबतच रब्बी हंगामातही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे तातडीने शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, असे संतोष पाटील दानवे यांनी सांगितले आहे. अशी महत्त्वाची माहिती होती. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब